लोकसभा बासंती चोला पहन के जिस दिन आएगी, गली गली भारत के मेरी वृंदावन बन जाएगी। काशी मथुरा और अयोध्या ने एक साथ ललकारा है, कहो गर्व से हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा है। हे गर्व शब्द होते श्री राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठेच्या वेळी साध्वी रितांबरा यांचे। राम जन्मभूमी ज्याच्यासाठी मागच्या 100-150 वर्षांपासून आंदोलनं, कोर्ट कचेऱ्या, दंगे हे सगळं चालू होतं, ती राम जन्मभूमी जिच्यासाठी प्रत्येक हिंदूनं स्वप्न पाहिलं होतं। आपली संस्कृती, आपली ओळख, आपला धर्म, आपलं अस्तित्व जाणणारे आणि जपणारे सगळे भारतीय लढायला तयार झाले आणि कित्येकांनी आपले प्राणही पणाला लावून सरते शेवटी ही लढाई जिंकली। स्वातंत्र्याची 70 उलटूनही ज्या सत्ताधारी सरकारांना पाजर फुटला नव्हता, त्याचा अंत होऊन देवनगरी अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा पार पडली। 22 जानेवारी 2024 हा इतिहासातील सुवर्णांकित दिवस बनला। मोठ्या धूमधामीत हा सोहळा पार पडला। राम जन्मभूमीच्या आणि बाबरी मशिदीच्या या वादाचा खटला कित्येक वर्ष चालला। नवे दावे, नवी संशोधनं, नवे वाद, नवे डावपेच आणि बरंच काही। पण ते म्हणतात ना, अंत भला तो सब भला। प्रभू श्रीराम अयोध्येच्या आपल्या जन्मभूमीत विराजले खरे, पण मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र म्हणून नव्हे, तर राम लल्ला म्हणून। राम लल्ला म्हणजे श्रीरामांचं बालस्वरूप। शेवटी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि राम लल्ला हे एकच, पण हा शब्द याआधी कधी जास्त बोलण्यातही नव्हता आणि ऐकिवातही नव्हता। मग हा राम लल्ला शब्द नेमका आला कुठून? याचा नेमका संदर्भ राम जन्मभूमीशी आहे तरी काय? कोर्टाच्या डावपेचांमध्ये राम लल्ला हा नेमका कुठून आला, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। नमस्कार, मी अथर्व राजोपाध्ये आणि तुम्ही पाहताय सत्यवेद। बाबरी मशीद, जिला बांधलं होतं बाबराचा सरदार मीर बाकी यानं 1528 मध्ये। त्या काळापासून ते ब्रिटिशांच्या काळापर्यंत बऱ्याच हिंदूंनी या मशिदीवर इथे पूर्वी मंदिर असण्याचं आणि ते पाडून मस्जिद बांधली गेल्याचे दावे केले। राम जन्मभूमी बाबरी मशिदीच्या या वादाचा खटला तसा कायदेशीर सुरू झाला तो 1949 ला। राम जन्मभूमीसाठीची पहिली याचिका गोपाल सिंग विशारद यांनी पूजा अर्चा करण्यासाठीच्या परवानगीसाठी मांडली होती। 1949 ला श्रीरामांची एक मूर्ती या मशिदीच्या आतही ठेवण्यात आली होती, ज्यामुळे हा कायदेशीर वाद खराब पेटायला सुरुवात झाली। 6 डिसेंबर 1992 मध्ये विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पार्टी आणि बरोबरच्या संघटनांनी एक रॅली आयोजित केली होती, ज्यामध्ये जवळपास 1.5 लाख लोक सामील झाले होते। ही रॅली हिंसात्मक झाली आणि बाबरी मशिदीला पाडण्यात आलं। यातील दंग्यांमुळे जवळपास 2000 लोकांचा जीव गेला आणि देशभरात काही महिन्यांसाठी अतिशय तणावाचं वातावरण निर्माण झालं। व्हीएचपी म्हणजेच विश्व हिंदू परिषदेच्या आणि भाजपाच्या बऱ्याच नेत्यांना अटक करण्यात आलं होतं। या सगळ्याची इन्क्वायरी करण्यासाठी सरकारकडून एक कमिशनही बसवण्यात आलं होतं। 2002 मध्ये अलाहाबाद हायकोर्टात राम जन्मभूमीच्या मालकी हक्काच्या खटल्याच्या सुनावण्या सुरू झाल्या। 2010 मध्ये अलाहाबाद हायकोर्टानं निर्णय दिला आणि त्या जमिनीचे 3 तुकड्यात विभागणी करण्यात आली। एक तुकडा होता तो रामलल्लांसाठी, एक सुन्नी वक्फ बोर्डासाठी आणि एक निर्मोही आखाड्यासाठी। या निर्णयांना न जुमानता ही केस सुप्रीम कोर्टात पोहोचली। 9 नोव्हेंबर 2019 ला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला। 5 न्यायाधीशांनी चीफ जस्टिस रंजन गोगोई यांच्या नेतृत्वात शेवटचा निर्णय दिला। या निर्णयात ऐतिहासिक गोष्टींचं, पुरातत्व खात्यातील संशोधनांचं, कायद्यातील तत्वांचं एकूण विश्लेषण होतं, ज्यामध्ये हे सिद्ध करण्यात आलं की त्या जमिनीच्या खाली जे अवशेष सापडले होते ते मंदिराचेच आहेत। शिवाय त्या ठिकाणी मुस्लिमांच्या आधीपासून हिंदू समुदाय पूजा अर्चा करत असल्याचंही सिद्ध झालं। सुप्रीम कोर्टानं ती जमीन राम मंदिरासाठी जाहीर केली, बरोबरच मशिदीसाठी दुसरीकडे जमीन देण्याचंही जाहीर केलं। हा झाला एकंदरीत सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा एकंदरीत सारांश। ही संपूर्ण केस जिंकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट ठरला तो म्हणजे राम लल्लांची राम जन्मभूमी। तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल तर तुम्हाला जाणवलं असेल की ही केस कोर्टामध्ये राम मंदिरासाठी कमीच होती, तर राम जन्मभूमीसाठी जास्त होती। विश्व हिंदू परिषदेनं सुरू केलेलं हे आंदोलनही राम जन्मभूमी आंदोलन म्हणूनच ओळखलं जायचं। भारताच्या कायद्यात ज्युरिस्टिक पर्सन अशी एक संकल्पना आहे। आता ही ज्युरिस्टिक पर्सन म्हणजे असं कोणतंही स्वतंत्र अस्तित्व ज्याच्याकडे संपत्तीचा कायदेशीर हक्क असेल, ज्याच्याकडे कोणाविरुद्ध खटला भरण्याचा आणि जिच्यावर खटला चालण्याचाही हक्क असेल। हे स्वतंत्र अस्तित्व कोणतीही व्यक्ती नसून कॉर्पोरेशन्स, कंपन्या, व्यापारी संघटना, गव्हर्नमेंट बॉडीज, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स या असतात। भारताची कायदा पद्धत त्यांना व्यक्तिगतरित्या काम करण्याची आणि पक्ष मांडण्याची मुभा देतं। राम लल्लांना ज्युरिस्टिक पर्सन बनवण्यात आलं।
1989 मध्ये भगवान श्रीराम विराजमान आणि अस्थान श्रीराम जन्मभूमी अशा नावांदाखत खटला भरण्यात आला, ज्याच्या मार्फत रामलल्ला यांना देवता म्हणून आणि अज्ञान म्हणून म्हणजेच मायनर किंवा जुवेनाईल म्हणून सादर करण्यात आलं। यामध्ये कायद्याप्रमाणे कोणी नाबालिग किंवा अज्ञान म्हणून केस लढत असेल तर त्याचे कायदेशीर पालक त्याच्यासाठी केस लढतात, ज्याला त्याचे नेक्स्ट फ्रेंड असंही म्हणलं जातं। बरोबरच राम जन्मभूमी या जमिनीलाही ज्युरिडिकल एंटिटी मानण्यासाठी आणि कायद्याच्या बाजूनं राम जन्मभूमीशी जोडलेल्या भावनांना लक्षात घेण्याची अपीलही करण्यात आली। 1989 मध्ये या केस मधल्या 5व्या फिर्यादीत देवकीनंदन अग्रवाल यांनी रामलल्लांचे गार्डियन बनत अयोध्येची ही जमीन रामलल्ला या लहानग्याकडून हडपली असल्याचा दावा केला। फैजाबाद सिव्हिल कोर्टात हा खटला भरण्यात आला होता। या खटल्यामधून असा दावा करण्यात आला की ही संबंधित जमीन रामलल्लांच्या मालकीची आहे। या जमिनीवर बांधली गेलेली मस्जिद रामलल्लांच्या मालकी हक्काचं उल्लंघन करते, तरी ही जमीन रामलल्ला यांना परत करावी, कारण ही त्यांची जन्मभूमीही आहे। या फिर्यादीत हे युक्तिवाद मांडण्यात आले की ही जमीन शेकडो वर्षांपासून रामलल्लाची जन्मभूमी आहे आणि हिंदूंसाठी या जागेचं धार्मिक महत्त्व खूप आहे। या फिर्यादींना ग्राह्य धरून अलाहाबाद हायकोर्टानं आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टानं हे मान्य केलं की रामलल्ला यांची ज्युरिस्टिक पर्सन म्हणून, नाबालिग म्हणून अयोध्येची ही वादग्रस्त जमीन राम जन्मभूमीच आहे। रामलल्लांच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाला लक्षात घेऊन कायदेशीररित्या ही जमीन त्यांचीच आहे हे सुप्रीम कोर्टानं देखील मान्य केलं आणि नोट केलं। हा युक्तिवाद कायद्याच्या चौकटीत राहून खेळला गेला आणि तो यशस्वी पण ठरला। कोर्टानं धार्मिक मान्यतांसाठी कायद्याच्या नियमांना अजून चांगल्यापणे अधोरेखित केलं। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सत्यवेद या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। तोपर्यंत नमस्कार।